इचलकरंजीतील मुख्य मार्गासह फुटपाथ आणि मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे। यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। महापालिकेने आता ई-बस सेवा सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचं काम हाती घेतलंय। सर्वांना विश्वासात घेऊन 21 एप्रिल पासून शहरातील अतिक्रमण काढलं जाणार आहे। इचलकरंजीतील मुख्य मार्गासह फुटपाथ आणि मोक्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ, फळ, भाजीपाला विक्रेते, छोटे व्यावसायिक, हातगाडीवाल्यांनी ठाण मांडलंय। परिणामी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढल्यानं वाहतुकीला अडथळा होतोय। फुटपाथवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालत जाणंही अवघड झालंय। महापालिकेनं आता शहरात ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या ई-बससाठी थांबे करणंही आवश्यक आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे। संबंधितांना पर्यायी जागा दिली जाणार असून 6 एप्रिल पासून संबंधित संघटनांबरोबर अतिक्रमण काढण्यासंदर्भात बैठका घेण्याचं नियोजन केलंय। 21 एप्रिल पासून प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्याचं काम सुरू होणार आहे। शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचं काम सुरू असून शहरातील स्वच्छतेच्या विषयावर गांभीर्यपूर्वक पावलं टाकत असल्याचंही महापौर उदय धातुंडे, सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी सांगितलं।